नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण बघायचं आहे प्रॉब्लेम सेट 1। ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। यापैकी तुम्हाला अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन इज टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y when x = 1। आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करायचा आहे आणि ग्राफ मध्ये काय करायचं आहे, त्यांनी x ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरून आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। तर y ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करू? गिवन इक्वेशन काय आहे बघा आपल्याला, 4x + 5y = 19 आहे। त्यापैकी जर ग्राफ आपण ड्रॉ केला तर वन सोल्युशन, x चं सोल्युशन आपल्याला 1 भेटणार आहे, तर y चं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे। x चं सोल्युशन 1 आहे म्हणल्यावर आपण काय करायचं, x च्या ठिकाणी 1 पुट अप करायचं। पुट x = 1 काय भेटेल बघा, 4 × 1 + 5y = 19। 4 × 1 is 4 + 5y = 19। 4y इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस। 5y = 19 - 4, 5y = 19 - 4 15, y = 15 divided by 5। 5 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, y = 3। सोल्युशन काय येईल, when x = 1 y = 3। बी काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे। क्वेश्चन फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स x and y dx = 49 dy = -63 d = 7 then what is x। ओके, सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे, व्हेरिएबल आहेत x and y। इथे आपल्याला dx dy आणि d दिलेले आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। वी नो बाय क्रॅमर्स रूल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x = dx by d। त्यापैकी आपल्याला dx आणि d दिलेला आहे। dx काय आहे, 49 आहे, d काय आहे, 7 आहे। डिवायडेशन करा, काय ते डिवायडेशन, x = 7 मीन्स A option is correct। Question number 3, find the value of 5 - 7 3 - 4। डिटर्मिनंट दिलेले आहे आणि त्या डिटर्मिनंटचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे। बघा सोल्युशन कसं फाइंड आउट करतो, डिटर्मिनंट 5 7 3 - 4। याचं सोल्युशन काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे। काय येतं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × -4 -3 × -7। क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल बघा, 5 × -4 5 4 = 20, साइन कोणतं येईल, मायनस येईल, मायनस 3 × -7 3 7 = 21 and sign is minus। okay, next -20 minus get plus means +21 -20 + 21 मायनस प्लस इज मायनस म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि साइन काय येणार आहे, ग्रेटर नंबरचे येईल म्हणजे प्लस साइन येईल। 21 - 20 = 1 means solution of this determinant is 1 and our option D is correct option। To solve x + y = 3 3x - 2y - 4 = 0 by determinant method find D। ओके, हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, ती आपल्याला डिटर्मिनंट मेथडनी फाइंड आउट करून काय करायचे आहे, डी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। गिवन इक्वेशन्स काय आहेत बघा, x + y = 3 आहे। नेक्स्ट इक्वेशन आहे 3x - 2y - 4 = 0। हे जे इक्वेशन आहे ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे, हे आपण पहिला आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊया। काय आहे आपला स्टँडर्ड फॉर्म, ax + by = c। हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे, त्याच्यामध्ये मी हे कन्वर्ट करते, काय येईल बघा, 3x - 2y = 4। तर ही दोन इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेले आहेत। स्टँडर्ड फॉर्म मध्ये आल्यानंतर काय होतं बघा, इथं a1 a2 b1 b2 c1 c2 आपण पहिला लिहून घेऊया। a1 म्हणजे काय येईल, फर्स्ट इक्वेशनचा x चा कोएफिशियंट, इथं काही नाही म्हणल्यावर काय आहे, 1 आहे। b1 = what 1, c1 = 3, नेक्स्ट a2 = 3 b2 = इथं y चा कोएफिशियंट -2 आहे, c2 = 4। we know our determinant d = what, coefficients of our variable म्हणजेच काय येईल, a1 a2 b1 b2। व्हॅल्यू पुट अप करा, काय येते बघा व्हॅल्यू, 1 3 1 - 2। डिटर्मिनंट सॉल्व करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येतं बघा, डिटर्मिनंट 1 × -2
minus 1 into 3. 1 into minus 2 is minus 2, minus 1 into 3 is 3. Minus minus get plus, means 2 plus 3 is equals to 5, and sign is of greater number, means solution is -5, and our option C is the correct option. Next question आहे ax plus by is equals to c and mx plus ny is equals to d and an is not equals to bm, then these simultaneous equation have, first option is only one common solution, second is no solution, third is infinite number of solution, and fourth is only two solutions. ओके, तर तिथे आपल्याला इन जनरल ही दोन इक्वेशन दिलेली आहेत. या इक्वेशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला जर आपला डिटर्मिनंट मीन्स an इज नॉट इक्वल्स टू bm असेल तर आपल्याला येणाऱ्या इक्वेशनचं सोल्युशन काय येतं हे फाइंड आउट करायचं आहे. इथे आपल्याला हे तीन ऑप्शन्स काय होऊ शकतात, व्हॅलिड होऊ शकतात, पण ओनली टू सोल्युशन्स म्हणजे एकाच व्हेरिएबलचे दोन सोल्युशन आपल्या इथे येऊ शकत नाहीत. का तर आपल्याकडे व्हेरिएबल 2 आहे आणि आपलं इक्वेशन जे आहे ते लिनियर इक्वेशन आहे, त्यामुळे हा जो येणारा ऑप्शन आहे हा इथं होल्ड होत नाही. राहिले ऑप्शन 3, तर या तीन पैकी कोणता ऑप्शन येतो हे आपण काय करूया, चेक करूया. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देते, एक एक्झाम्पल वाईज जाऊया आपण. एक्झाम्पल देते मी, x plus y is equals to 1 and x minus y is equals to 2. नेक्स्ट आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. x plus y is equals to 5, x plus 2x plus 2y is equals to 10. Next, x plus y is equals to 8, 2x plus 2y is equals to 10. मी काय केलेले आहे, तीन सायमल्टेनियस इक्वेशन्स घेतलेले आहेत. त्यापैकी आता आपण काय करूया, कोएफिशियंट्स वाईज रेशो चेक करूया. कोएफिशियंट वाईज रेशो चेक केला तर काय येईल बघा, x चा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे, म्हणजे 1/1 येईल. इथे काय आहे, y चा कोएफिशियंट 1 - 1 आहे, आणि इथे काय आहे बघा, 1/2 आहे. म्हणजे इथे काय झालं, हा माझा a येईल, इथला कोएफिशियंट म्हणजे a असणार आहे, इथला कोएफिशियंट b असणार आहे. या इक्वेशन वाईज आपण जनरल फॉर्मने गेलो तर इथला कोएफिशियंट m असणार आहे, इथला कोएफिशियंट n असणार आहे. इथे आपण काय करू शकतो, तीन रेशो इक्वल येतात का बघू शकतो. जर फर्स्ट दोन रेशो इक्वल नाही आले तर दुसरे दोनचा आपण बघण्याचा सवालच येत नाही. तर आपण चेक करूया काय येतं बघा. इथं 1/1 मीन्स 1, 1/-1 मीन्स -1. तर हे दोन रेशो काय नाही आहेत, इक्वल नाही आहेत, म्हणजेच काय नाही आहे बघा, an 1 into -1 is -1 and bm 1 into 1 is 1. हे दोन इक्वल नाही आहेत, तर याच्या वेळी आपण सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे. जर याचा आपण ग्राफ पेपरवर ग्राफ प्लॉट केला तर काय होईल, दोन वेगवेगळ्या इक्वेशन्सची काय येणार आहेत, दोन वेगवेगळी काय येणार आहेत, ग्राफ येणार आहेत. जर फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ असा आला, सेकंड इक्वेशनचा ग्राफ असा आला, तर एका पॉइंट मध्ये काय होणार आहेत, हे इंटरसेक्ट होणार आहेत. म्हणजे अशा वेळी काय होऊ शकतं, आपल्याला ओनली वन सोल्युशन भेटू शकतं. कधी, जेव्हा हे दोन रेशो इक्वल येणार नाही. नेक्स्ट इथं आपण बघूया काय सांगितले बघा, इथं रेशो कनेक्ट करा. इथं काय येणार आहे, 1/2. y आणि y चा रेशो काय आहे, 1/2 आहे. अँड हिअर 5/10. 5/10 आपण सिम्पली फॉर्म केलं तर काय होईल, हे पण 1/2 येणार आहे. म्हणजे तिन्ही रेशो काय आहेत माझे, इक्वल आहेत. 1/2, 1/2 आणि याचं सुद्धा काय आलेलं आहे, 1/2 आलेलं आहे. याचं कोणत्याही रेशोचं जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल, मीन्स 1 into 2 is 2, 2 into 1 is 1. कोणत्याही दोन रेशोचं आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ते सुद्धा काय येणार आहे, सेमच येणार आहे. जर ते सेम आलं तर तुम्ही ग्राफ पेपरवर जर ग्राफ प्लॉट कराल तर काय होईल, फर्स्ट लाईनचा जर तुमचा ग्राफ असा गेला तर सेकंड लाईनचा ग्राफ सुद्धा काय येणार आहे, सेमच या लाईनवरच काय होणार आहे, तो प्लॉट होणार आहे. म्हणजे लाईन ही काय होणार आहे, दोघी एकामेकावरच काय होणार आहेत, इंटरसेक्ट होणार आहेत. जर लाईन दोन्हीही एकामेकावर इंटरसेक्ट झाल्या तर काय होणार आहेत, याला इन्फानाइट मेनी सोल्युशन होणार आहेत. कारण जर हीच लाईन या लाईनवर जर इंटरसेक्ट झाली तर कुठलाही पॉइंट त्या दोघींचा मिळूनच इंटरसेक्ट झालाय, म्हणजे इथं आपल्याला काय भेटणार आहे, इन्फानाइट मेनी सोल्युशन्स भेटणार आहेत. या इक्वेशनला इन्फानाइट सोल्युशन भेटेल. थर्ड बघा काय आहे, इथला रेशो घ्या, काय येतो 1/2. y आणि y चा रेशो काय येणार आहे, 1/2 आणि 8/10
10 याचा रेशो काय येईल सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणल्यावर 4/5 येणार आहे. म्हणजे फर्स्ट 2 रेशोज इक्वल आहेत पण थर्ड रेशो काय नाहीये इक्वल नाहीये. जर असं असेल तर काय होईल बघा, मी जर फर्स्ट 2 रेशो घेतले याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम येईल 1 × 2 = 2 2 × 1 = 2. म्हणजे जर मी ग्राफ पेपरवर माझी फर्स्ट लाईन ड्रॉ केली तर ती लाईन अशी कुठेतरी येईल. सेकंड रेशो माझा इक्वल नाही आहे म्हणजे सेकंड रेशोची लाईन काय येणार आहे अशी येणार आहे. अशा वेळी आपण काय करू शकतो, दोन्ही लाईन जर इंटरसेक्टच झाल्या नाही तर एक्स वायचा आपण सोल्युशन फाइंड आउटच करू शकणार नाही. म्हणजे इथं काय होणार आहे नो सोल्युशन असणार आहे. आता आपल्या कंडिशन कडे जाऊया. कंडिशन मध्ये काय सांगितलंय बघा, an इज नॉट इक्वल्स टू bm. म्हणजेच काय, इथली जी फर्स्ट कंडिशन आहे ती आपल्यासाठी काय होते होल्ड होते. म्हणजे a × n इज नॉट इक्वल्स टू b × m फर्स्ट कंडिशन आहे. आणि त्याच्या वेळी जर आपण ग्राफ प्लॉट करून व्हॅल्यूज घेऊन पाहिल्या तर आपल्याला काय भेटतं ओनली 1 सोल्युशन भेटणार आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन काय असणार आहे करेक्ट असणार आहे. जेव्हा फर्स्ट 2 रेशो इक्वल नसतात तेव्हा फक्त ओनली 1 सोल्युशन काय होणार आहे आपल्या इक्वेशन साठी भेटणार आहे. जेव्हा तिन्ही रेशोज इक्वल असणार आहेत तेव्हा इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स भेटणार आहे. आणि जेव्हा फर्स्ट 2 रेशो इक्वल असतात पण थर्ड रेशो डिफरंट असतो तेव्हा आपल्या इक्वेशनला एकही सोल्युशन भेटणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y = 3. ओके, या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी हा टेबल कंप्लीट करायचा आहे. तर टेबल मध्ये काय दिलेलं आहे बघा, x दिलेला आहे, इथे x ची व्हॅल्यू दिलेली आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सेकंड मध्ये y ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फर्स्टली आपलं इक्वेशन काय आहे बघा, 2x - 6y = 3. हे इक्वेशन आहे. फर्स्ट कंडिशन नुसार जेव्हा काय असणार आहे फॉर x = -5 x = -5 असणार आहे तेव्हा y चा आपण सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे, x ची व्हॅल्यू आपल्या इक्वेशन मध्ये पुट अप करायची. काय येईल बघा, 2 × -5 - 6y = 3. 2 × -5 is -10 - 6y = 3. नेक्स्ट 10 इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल. -6y = 3 + 10 -6y = 3 + 10 is 13 and y = हा काय आहे 6y इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर काय होईल 6 डिवाइड होईल मीन्स 13/6. आणि साइन कोणते येईल बघा आता इथं, therefore y = -13/6. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्या इथे y चं सोल्युशन काय येईल -13/6 आणि x y चं सोल्युशन काय येणार आहे -5 -13/6 येणार आहे. नेक्स्ट फॉर y = 0. सेकंड वन इज फॉर y = 0. y = 0 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार आहे बघा, y ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट अप करूया. काय येईल 2x - 6 × 0 = 3. 2x 6 × 0 is 0 = 3. therefore x = what, 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, काय येणार आहे 3/2 येणार आहे. म्हणजेच आपलं सोल्युशन काय येईल x चं 3/2 आणि पेअर काय येणार आहे 3/2 0 येणार आहे. जेव्हा आपल्याला एक व्हॅल्यू देणार आहे त्यावेळी काय करायचं, ती व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करायची आणि दुसऱ्या आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अशा तुम्ही काय करू शकता टेबल कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत ते आणि ग्राफिकली आपण सॉल्व करायचे आहेत. ग्राफिकली सॉल्व करण्यासाठी आपण काय करायचं, इक्वेशन वाईज काय करायचं, x आणि y ची पेअर घ्यायची आणि ती पेअर घेऊन काय करायचं आहे आपण ग्राफ पेपरवर पॉइंट प्लॉट करायचे आहेत. मी फर्स्ट इक्वेशन साठी पॉइंट्स घेते. फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा, 2x + 3y = 12. याच्यासाठी आपल्याला एक टेबल ड्रॉ करावा लागेल. टेबल ड्रॉ करून काय करायचं आहे, आपण x आणि y च्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. आता x आणि y च्या व्हॅल्यू मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. x आणि y च्या व्हॅल्यू घेताना काय करायचं आहे, आपण व्हॅल्यूज त्या लहान लहान घ्यायच्या म्हणजे काय होईल आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करणं इझी जाणार आहे. फर्स्टली मी x ची व्हॅल्यू 0 घेते. x ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर y ची व्हॅल्यू काय येईल बघा, इक्वेशन मध्ये 0 पुट अप करूया. काय येतं बघा, 2 × 0 + 3y = 12. ओके, 2 × 0 is 0, 3y = 12. नाउ y = 12/3. 3 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल.
y इज इक्वल्स टू काय येणार आहे 4 येणार आहे. म्हणजे जेव्हा आपला x इज इक्वल्स टू 0 असेल तेव्हा y काय असणार आहे 4 असणार आहे. फर्स्ट पेअर काय येईल बघा आपली 0 4 येणार आहे. म्हणजे xy ची पेअर फर्स्ट 0 4 आली. नेक्स्ट इक्वेशन मध्ये मी y इज इक्वल्स टू 0 पुट करते. y इज इक्वल्स टू 0 पुट केल्यानंतर काय येईल बघा आता 2 इंटू x प्लस 3 इंटू 0 इज इक्वल्स टू 12. 2x इज इक्वल्स टू 3 इंटू 0 इज 0 12. याच्यावरून x काय येणार आहे 12/2. 2 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल आणि 12/2 इज इक्वल्स टू 6. मीन्स जेव्हा मी काय करणार आहे y इज इक्वल्स टू 0 पुट करेल x इज इक्वल्स टू काय येणार आहे 6 येईल. xy ची पेअर काय येणार आहे बघा 6 0 येणार आहे. नेक्स्ट मी काय करते x इज इक्वल्स टू 3 पुट करते. काय करणार आहे बघा इक्वेशन मध्ये x इज इक्वल्स टू 3 पुट करणार आहे. जर मी x इज इक्वल्स टू 3 पुट केलं तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. काय येते बघा 2 इंटू 3 प्लस 3y इज इक्वल्स टू 12. 2 इंटू 3 इज 6 प्लस 3y इज इक्वल्स टू 12. 3y इज इक्वल्स टू 6 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. 12 मायनस 6. 3y इज इक्वल्स टू 12 मायनस 6 इज 6. y इज इक्वल्स टू 3 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल 6/3. y इज इक्वल्स टू काय येणार आहे 2 येणार आहे. y इज इक्वल्स टू 2 अँड पेअर इज 2 3. तुम्ही 3 पॉइंट घेतले तरी 3 पॉइंट सफिशियंट आहेत. नेक्स्ट इक्वेशन आहे आपला x मायनस y इज इक्वल्स टू 1. त्याच्यासाठी आपण पॉइंट प्लॉट करून घेऊया. मी काय करते x इज इक्वल्स टू 0 पुट करते. x इज इक्वल्स टू 0 पुट कराल तर y इज इक्वल्स टू काय येईल बघा 0 minus y is equals to 1 means minus y is equals to 1. Therefore y is equals to काय येणार आहे minus 1 येणार आहे. Means when x is equals to 0 y is equals to minus 1. Now I can and pair is 0 minus 1. Now I can put y is equals to 0. y is equals to 0 जर पुट कराल तर x ची व्हॅल्यू काय येईल बघा x minus 0 is equals to 1. Therefore x is equals to 1. Means when y is equals to 0, x is equals to 1 and pair is 1 0. Last I can put x is equals to minus 1. Okay, x is equals to minus 1 put केलं तर काय येईल बघा minus 1 minus y is equals to 0 is equals to 1. हा minus y तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल. Means minus y is equals to 1 plus 1. Minus y is equals to 1 plus 1 2. Therefore y is equals to minus 2 and pair is minus 1 minus 2. मी काय केलेले आहे दोन्ही इक्वेशन साठी 3 पेअर फाइंड आउट करून घेतलेले आहेत. आता या पेअर काय करायचे आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत. या इक्वेशनचा एक ग्राफ येईल जो की स्ट्रेट लाईन येणार आहे. या इक्वेशनचा सुद्धा ग्राफ स्ट्रेट लाईन येईल. दोन्ही इक्वेशन ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार आहेत तो पॉइंट म्हणजे काय असणार आहे आपलं एक्स वाय चं सोल्युशन असणार आहे. लेट अस सी द ग्राफ ऑन ग्राफ पेपर. पॉइंट्स ऑलरेडी घेतलेले आहेत. आता हे पॉइंट आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत. ग्राफ पेपरवर प्लॉट करताना मी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ केलेला आहे. एक्स ऍक्सिस वर आपले राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर्स येणार आहेत, लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर येतील, अपवर्डला पॉझिटिव्ह नंबर येतील, डाऊनवर्डला निगेटिव्ह नंबर येणार आहेत. इथे तुम्हाला स्केल लिहायचा आहे. तर एक्स ऍक्सिस वर 1 युनिट म्हणजे हा एक बॉक्स हा 1 युनिट असतो. हा एक बॉक्स म्हणजे आपण काय घेतलेला आहे 1 सेंटीमीटर घेतलेला आहे. सेम युनिट आपण काय करायचं आहे नेक्स्ट बॉक्स साठी ठेवायचं आहे. एक्स ऍक्सिस 1 युनिट आहे, वाय ऍक्सिस सुद्धा 1 युनिट आहे. इथं ग्राफ ऑफ आपला कोणत्या इक्वेशनचा ग्राफ आहे तर 2x + 3y = 12 and x - y = 1. मी काय करणार आहे फर्स्ट इक्वेशनचा आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. ग्राफ साठी काय येईल बघा फर्स्ट पॉइंट आहे 0 4. ओके 0 4 काय येईल x ऍक्सिस 0 आहे, y ऍक्सिस 4 म्हणजे पॉइंट कुठे येणार आहे आपला इथे येणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज 6 0. x ऍक्सिस 6 आहे, y ऍक्सिस 0 आहे म्हणजेच कोणता पॉइंट येईल x ऍक्सिस 6 y ऍक्सिस 0. नेक्स्ट पॉइंट आपला इथे येणार आहे. थर्ड पॉइंट इज 3 2. x ऍक्सिस इज 3 y ऍक्सिस 2 म्हणजे हा पॉइंट कुठे येणार आहे इथे येणार आहे. 3 पॉइंट आपले आलेले आहेत. आलेले 3 पॉइंट करायचे काय करायचे आहेत आपण पट्टीच्या सहाय्याने
लाईन ड्रॉ करायची आहे. फ्री हँडेड लाईन ड्रॉ करायची नाही, पट्टीच्या साह्यानं काय करायचे आहे, लाईन ड्रॉ करायची आहे. तिन्ही पॉईंट काय झाले पाहिजेत, एका रेषेतून गेले पाहिजेत. ओके, तर लाईन ड्रॉ केल्यानंतर ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे, तर आपलं इक्वेशन काय आहे, 2x + 3y इज इक्वल्स टू 12. या इक्वेशनची ही लाईन आहे, ती त्या लाईनवर इक्वेशन लिहायचं आहे. फर्स्ट आपलं झालेले आहे लाईन ड्रॉ करून. आता आपण सेकंड लाईन ड्रॉ करूया. सेकंड लाईनचे आपण पॉईंट्स घेतलेले आहेत. काय आहे बघा, फर्स्ट पॉईंट 0 - 1, एक्स ॲक्सिस 0, वाय ॲक्सिस -1, म्हणजे पॉईंट कुठे येईल, इथे येईल. नेक्स्ट पॉइंट आहे 1 0, एक्स ॲक्सिस 1, वाय ॲक्सिस 0, नेक्स्ट पॉइंट इथे येईल. अँड थर्ड पॉइंट इज -1 -2, म्हणजे एक्स ॲक्सिस -1 आहे, वाय ॲक्सिस -2, म्हणजे आपला पॉइंट कुठे येणार आहे, इथे येणार आहे. तिन्ही पॉइंट मी प्लॉट केलेले आहेत. आता लाईन ड्रॉ करूया. लाईन ड्रॉ केल्यावर काय होतं बघा, ही लाईन मी ड्रॉ केलेली आहे. दोन्ही इक्वेशनची लाईन काय आलेली आहे, स्ट्रेट लाईन आलेली आहे, कारण आपली इक्वेशन्स कसे आहेत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत. ओके, तर या लाईनचं इक्वेशन काय आहे, x - y इज इक्वल्स टू 1. ओके, तर आता माझ्या दोन लाईन काय केलेल्या आहेत, या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. तर या पॉइंट इंटरसेक्ट झालेला पॉइंट म्हणजेच काय असतं, आपल्या लाईनचं सोल्युशन असणार आहे. ह्या पॉइंटचे आपल्याला काय करायला पाहिजे, कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. कोऑर्डिनेट काय होतील बघा, तर याचा एक्स ॲक्सिस वर कोऑर्डिनेट काय आहे, 3 आहे, आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे बघा, या पॉइंटचा 2 आहे. म्हणजेच आपलं सोल्युशन काय असणार आहे, द सोल्युशन ऑफ दिस, देअरफॉर solution is x, y is equals to 3 2. म्हणजेच काय आलेलं आहे, माझं ग्राफचं सोल्युशन 3 2 आलेलं आहे. ज्या पॉइंट मध्ये माझे काय होणार आहे, दोन्ही लाईन इंटरसेक्ट होणार आहे, तो पॉइंट म्हणजे आपला काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. ग्राफ तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 2, x - 3y is equals to 1, 3x - 2y plus 4 is equals to 0. फर्स्ट इक्वेशन आपल्या फॉर्म मध्ये आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये, पण सेकंड इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे. फर्स्टली आपण ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करूया. काय येईल बघा, फर्स्ट इक्वेशन आहे x - 3y is equals to 1. सेकंड इक्वेशन काय येईल, 3x - 2y, 4 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनस होईल, मीन्स 3x - 2y is equals to -2. आता आपली दोन इक्वेशन्स आलेले आहेत. मी काय करते, फर्स्ट इक्वेशन साठी माझे एक्स वाय चे पेअर चूज करणार आहे, पॉइंट चूज करणार आहे. काय येतात बघा पॉइंट, आता जितकं तुम्ही सिंपल पॉइंट घ्याल तितकं काय करणार आहे, आपल्याला ग्राफ प्लॉट करणं इझी जाणार आहे. जितके तुम्ही मोठे पॉइंट घ्याल तितका ग्राफ प्लॉट करायला लेंदी जाणार आहे. फर्स्ट आय कॅन पुट हियर x is equals to 1, x is equals to 1 पुट केल्यावर काय होईल बघा, 1 - 3y is equals to 1. 1 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल, मीन्स -3y is equals to 1 - 1, -3y is equals to 0. Therefore y is equals to what, 0 by -3, y is equals to काय येणार आहे, 0 येणार आहे. मीन्स आय कॅन पुट व्हेन x is equals to 1, y is equals to 0, and pair of x y is 1 0. Next I can put y is equals to -1, y is equals to -1 पुट केल्यानंतर x is equals to काय येईल बघा, x minus 3 into -1 is equals to 1. X minus minus get plus, 3 into 1 is 3 is equals to 1. X is equals to what, हा 3 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल, 1 - 3. X is equals to काय येणार आहे, 1 - 3 is equals to -2. Means when I can put y is equals to -1, we get x is equals to -2. Pair is -2 - 1. Now I can put y is equals to 1. Y is equals to 1 पुट केल्यानंतर काय येईल बघा, x minus 3 into 1 is equals to 1. Next x minus 3 into 1 is 3 is equals to 1. x is equals to 3 इकडे काय आहे, मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस होईल, मीन्स 1 + 3. x is equals to काय येणार आहे, 4 येणार आहे. मीन्स आवर ऑर्डर पेअर इज 4 1.
नेक्स्ट इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल्स टू -4. आता याच्यासाठी आपण पेअर फाइंड आउट करूया. फर्स्ट I can put x is equals to 0. When x is equals to 0, what is the value of y? बघा काय येईल 3 into 0 minus 2y is equals to -4. 3 into 0 is 0 minus 2y is equals to -4. Now minus y is equals to काय येईल बघा 2 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल -4/2 minus y is equals to -4/2 is -2 minus get cancelled y is equals to काय येणार आहे 2 येणार आहे. मीन्स when x is equals to 0 y is equals to 2 ordered pair is 0 2. Now I can put x is equals to 2. x is equals to 2 पुट केल्यानंतर काय होईल बघा 3 into 2 minus 2y is equals to -4. 3 into 2 is 6 minus 2y is equals to -4. 6 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल -2y is equals to -4 -6. मायनस मायनस गेट प्लस मीन्स या दोघांची ऍडिशन होईल आणि साइन ग्रेटर नंबरचे येणार आहे. 4 + 6 is equals to 10 मीन्स याचं सोल्युशन -10 येईल. -2y is equals to -10. Therefore y is equals to what? -10 by -2. Minus get cancelled and 10/2 is equals to what? 5. y is equals to काय येईल 5 येईल. मीन्स x is equals to 2 असेल त्यावेळी y is equals to 5 येईल. पेअर काय येणार आहे 2 5 येणार आहे. नेक्स्ट आय कॅन पुट y x is equals to -2. x is equals to -2 पुट केल्यावर काय होईल बघा 3 into -2 -2y is equals to -4. 3 into -2 is -6 -2y is equals to -4. हा 6 इकडे मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस होईल. -2y is equals to -4 + 6. -4 + 6 मायनस प्लस गेट मायनस म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल पण साइन ग्रेटर नंबरचे येणार आहे. काय येईल बघा -2 is equals to -4 + 6 is equals to 2. Therefore y is equals to 2y - 2. y is equals to काय येणार आहे -1 येणार आहे. ऑर्डर पेअर इज -2 -1. दोन्ही इक्वेशन साठी मी पेअर फाइंड आउट करून घेतलेले आहेत. आता या पेअर आपण काय करायचं आहे ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत. ज्या एका पॉइंट मध्ये ग्राफ माझा इंटरसेक्ट होणार आहे तो म्हणजे या दोन इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. लेट अस सी द ग्राफ ऑन ग्राफ पेपर. आपण पॉइंट्स घेतलेले आहेत त्यात आपण ग्राफवर आपल्या प्लॉट करूया. मी ग्राफवर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा इथं दिलेले आहेत. ऑलवेज राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स येतात, लेफ्ट साईडला निगेटिव्ह येतात, अपवर्डला पॉझिटिव्ह नंबर येतात, डाऊनवर्डला निगेटिव्ह नंबर येतात. इथं स्केल लिहायला विसरायचं नाही. आपण एक्स ॲक्सिसवर 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर घेतलेला आहे. सिमिलरली वाय ॲक्सिसवर सुद्धा आपण 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर घेतलेला आहे. स्केल कधीही चेंज करायचं नाही. आता आपण फर्स्ट इक्वेशनची लाईन ड्रॉ करूया. कोऑर्डिनेट बघा काय आहेत 1 0 आहे. मीन्स एक्स ॲक्सिस 1 वाय ॲक्सिस 0. फर्स्ट पॉईंट आपला इथे येणार आहे. नेक्स्ट इज -2 -1 एक्स ॲक्सिस -2 वाय ॲक्सिस -1. सेकंड पॉईंट आपला इथे येईल. थर्ड पॉईंट इज 4 1 एक्स ॲक्सिस 4 वाय ॲक्सिस 1. तिन्ही पॉईंट मी ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता ड्रॉ करून घेतल्यानंतर काय करायचे आहे आपल्याला या तिन्ही पॉईंटमधून लाईन ड्रॉ करायची आहे. तिन्ही पॉईंटमधून मी लाईन ड्रॉ केलेली आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर आलेली लाईन कोणत्या इक्वेशनची आहे तर ती x - 3y इज इक्वल्स टू 1 या इक्वेशनची लाईन आहे. तिथं आपण ते इक्वेशन मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आपली लाईन इक्वेशन आहे 3x - 2y इज इक्वल्स टू -4. त्याचेसुद्धा आपण ऑलरेडी पॉईंट्स घेतलेले आहेत. ते पॉईंट आपण ग्राफवर प्लॉट करूया. फर्स्ट इज 0 2 मीन्स एक्स ॲक्सिस 0 वाय ॲक्सिस 2. फर्स्ट पॉईंट आपला इथे येईल. सेकंड इज 2 5 एक्स ॲक्सिस 2 वाय ॲक्सिस 5. सेकंड पॉईंट आपला इथे येणार आहे. अँड थर्ड पॉईंट इज -2 -1 एक्स ॲक्सिस -2 वाय ॲक्सिस -1. हा पॉईंट इथे येणार आहे. आलेले पॉईंट आपण पट्टीच्या साहाय्याने तुम्ही काय करायचे आहेत लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. तर मी लाईन ड्रॉ केलेली आहे. तर ही लाईन जी आहे आपली
ही कोणत्या इक्वेशनची आहे बघा, 3x मायनस 2y प्लस 4 इज इक्वल्स टू 0. आणि हा पॉईंट आपला दोन लाईन इंटरसेक्ट झालेला हा पॉईंट आहे. तर या इंटरसेक्टिंग पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा, ही आपली एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट काय आहे, -2 आहे. आणि ही माझी उभी वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसवर हिचा कोऑर्डिनेट काय आहे बघा, -1 आहे. म्हणजेच या दोन लाईन कुठे इंटरसेक्ट झालेल्या आहेत, -2 -1 ला इंटरसेक्ट झालेले आहेत. म्हणजेच या दोन लाईनचं सोल्युशन काय असणार आहे, देअरफॉर दी सोल्युशन इज xy इज इक्वल्स टू -2 -1 हे सोल्युशन असणार आहे. आणि अशा पद्धतीने आपला ग्राफ येणार आहे. Question number 3, 5x minus 6y plus 30 is equals to 0. 5x plus 4y minus 20 is equals to 0. दिलेली दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहेत. ते फर्स्टली मी काय करते, ही दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करते. काय येईल बघा, 5x minus 6y प्लस 30 इकडे आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, -30 होईल इज इक्वल्स टू -30. नेक्स्ट हे इक्वेशन काय होईल, 5x प्लस 4y इज इक्वल्स टू 20. -20 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, +20 होईल. आता आलेली दोन इक्वेशन आपल्या काय आहेत, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. मी फर्स्ट इक्वेशन 5x मायनस 6y इज इक्वल्स टू -30, याच्यासाठी आपण काय करूया, पेअर फाइंड आउट करून घेऊया. जे xy च्या व्हॅल्यू चूज करूया. xy च्या व्हॅल्यू चूज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ पेपरवर ग्राफ प्लॉट करायचा आहे. जितक्या तुम्ही इझी व्हॅल्यू घेत जाल तितका तुम्हाला ग्राफ फाइंड आउट करायला इझी होत जाणार आहे. फर्स्ट आय कॅन पुट हियर x इज इक्वल्स टू 0. मीन्स जेव्हा x इज इक्वल्स टू 0 असेल तेव्हा काय होईल बघा, 5 into 0 minus 6y is equals to -30. 5 into 0 is 0. minus 6y is equals to -30. मायनस मायनस गेट कॅन्सल, दोन्हीकडचा मायनस मायनस कॅन्सल झाला. आता y is equals to काय येईल बघा, 30 divided by 6. 6 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. देअरफॉर y is equals to what, 30 by 6 is equals to 5. means when x is equals to 0, y is equals to 5. pair is 0, 5. now I can put y is equals to 0. y is equals to 0 पुट केल्यानंतर काय होईल बघा, 5x minus 6 into 0 is equals to -30. 6 into 0 is 0, means 5x is equals to -30. x is equals to -30 divided by 5. x is equals to what, -6. When I can put x is equals, y is equals to 0, my x is -6. Order pair is -6, 0. Next third, I can put x is equals to 6. x is equals to 6 put केल्यावर काय होईल बघा, 5 into 6 minus 6y is equals to -30. 5 into 6 is 30 minus 6y is equals to -30. next हा 30 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. -6y is equals to -30 -30. मायनस मायनस गेट प्लस, मीन्स 30 plus 30 is equals to 60. -60 येईल. -6y is equals to -60. मायनस मायनस गेट कॅन्सल, दोन्हीकडचा मायनस कॅन्सल होईल. 6y is equals to 60 येईल. देअरफॉर y is equals to 60 by 6 is equals to 10. means when I can put x is equals to 6, y is equals to 10. ऑर्डर्ड पेअर काय येणार आहे बघा, 6, 10 येणार आहे. फर्स्ट इक्वेशन साठी मी 3 पेअर फाइंड आउट करून घेतलेले आहेत. आता सेकंड इक्वेशन साठी सुद्धा आपण काय करायचे आहे, सिमिलरली 3 पेअर फाइंड आउट करायच्या आहेत. नेक्स्ट इक्वेशन आहे 5x plus 4y is equals to 20. याच्यासाठी पेअर फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्टली आय कॅन पुट x is equals to 0. x is equals to 0 पुट केल्यावर काय येईल बघा, 5 into 0 plus 4y is equals to 20. 5 into 0 is 0 plus 4y is equals to 20. आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 4 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. 20 by 4, y is equals to what, 20 by 4 is equals to what, 5. means when I can put x is equals to 0, y is equals to 5. सोल्युशन काय येईल, पेअर येणार आहे 0, 5 येणार आहे. नेक्स्ट
I can put y is equals to 0. When I can put y is equals to 0, x काय येईल बघा, 5x plus 4 into 0 is equals to 20. 4 into 0 is 0. 5x is equals to what? 20. x is equals to काय येईल आता, 20 divided by 5 and x is equals to 20 by 5 means 4. ओके, x is equals to काय येणार आहे, 4 येईल. ऑर्डर्ड पेअर काय येणार आहे, 4 0 येणार आहे. नाउ आय कॅन पुट x is equals to 8. x is equals to 8 पुट करूया. काय येतं बघा, 5 into 8 plus 4y is equals to 20. 5 into 8 is equals to 40 plus 4y is equals to 20. 40 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. 4y is equals to 20 minus 40. 20 minus 40 is minus 20. 4y. y is equals to काय येईल आता, minus 20 divided by 4. Therefore y is equals to minus 5. Means when I can put x is equals to 8, y is equals to minus 5 and our order pair is y minus 5. दोन्हीसाठी मी ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घेतलेले आहेत. आता हे काय करायचे आहेत, पेअर आपण आपल्या ग्राफ पेपरवर प्लॉट करूया. जिथे आपला ग्राफ इंटरसेक्ट होणार आहे तो पॉइंट म्हणजे आपल्या काय असणार आहे, इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. दोन्ही इक्वेशन्सचे आपण पॉइंट्स घेतलेले आहेत. आता हे पॉइंट आपण आपल्या ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत. मी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेले आहेत. सिमिलरली मी तर स्केल सुद्धा लिहिलेला आहे. 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर घेतलेला आहे. वाय ॲक्सिसवर सुद्धा आपण 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर घेतलेलं आहे. आता आपल्या फर्स्ट इक्वेशनची आपण लाईन ड्रॉ करूया. काय आहे बघा पॉइंट 0 5. एक्स ॲक्सिस 0, वाय ॲक्सिस 5. फर्स्ट पॉइंट माझा इथे येणार आहे 0 5. नेक्स्ट पॉइंट इज -6. नेक्स्ट पॉइंट इज -6 0. -6 0 कुठे येईल बघा, एक्स ॲक्सिस -6, वाय ॲक्सिस 0. हा पॉइंट इथे येणार आहे. थर्ड पॉइंट 6 0. एक्स ॲक्सिस 6 10. एक्स ॲक्सिस 6 आहे, वाय ॲक्सिस 10 आहे. म्हणजे हा पॉइंट कुठे येणार आहे, इथे येणार आहे. आता आलेले जे 3 पॉइंट आहेत ते काय करायचे आहेत, पट्टीच्या सहाय्याने आपण त्याच्यामधून लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ केलेली आहे मी. लाईन केलेली लाईन ही कोणत्या इक्वेशनची आहे बघा, 5x - 6y + 30 इज इक्वल्स टू 0. ह्या इक्वेशनची ती काय आहे, लाईन आहे. फर्स्ट इक्वेशनची लाईन ड्रॉ करून झालेली आहे. आता सेकंड इक्वेशन आहे आपलं 5x + 4y इज इक्वल्स टू 20. 5x + 4y इज इक्वल्स टू 20. याचे पॉईंट बघा 0 5. मीन्स एक्स ॲक्सिस 0, वाय ॲक्सिस 5. फर्स्ट पॉईंट आपला इथेच येणार आहे. सेकंड पॉईंट इज 4 0. एक्स ॲक्सिस 4, वाय ॲक्सिस 0 आहे, म्हणजे सेकंड पॉईंट इथे येईल. अँड थर्ड पॉईंट आहे 8 -5. तर +8 आणि -5. एक्स ॲक्सिसवर +8 आहे, वाय ॲक्सिसवर -5. म्हणजे आपला थर्ड पॉईंट कुठे येणार आहे, इथे येणार आहे. तिन्ही पॉईंट मी प्लॉट करून घेतलेले आहेत. प्लॉट केलेल्या पॉईंटची आता आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ करते मी. लाईन ड्रॉ केली आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर ही कोणत्या इक्वेशनची लाईन आहे बघा, 5x + 4y - 20 इज इक्वल्स टू 0. आणि ह्या दोन ज्या लाईन आहेत माझ्या त्या या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. तर हा इंटरसेक्टिंग झालेल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत बघा, एक्स ॲक्सिसवर याचा कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय ॲक्सिसवर याचा कोऑर्डिनेट काय आहे, 5 आहे. म्हणजे आपलं दोन इक्वेशनचं सोल्युशन काय येणार आहे, 0 5 असणार आहे. देअरफॉर द सोल्युशन इज xy इज इक्वल्स टू 0 5 असणार आहे. आणि हा अशा पद्धतीने आपला ग्राफ येणार आहे. क्वेश्चन नंबर 4, 3x - y - 2 इज इक्वल्स टू 0. 2x + y इज इक्वल्स टू 8. फर्स्ट इक्वेशन आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे, तर पहिला आपण काय करूया, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. काय येईल बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे इक्वेशन,
3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2 इकडे मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे मीन्स इक्वेशन काय येईल 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. सेकंड इक्वेशन आपलं आहे 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 8. आता फर्स्ट इक्वेशन साठी मी ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घेते. ऑर्डर पेअर फाइंड आउट करायचे आहे. काय करणार बघा x आणि y च्या व्हॅल्यूज आपण घेऊया. x y च्या व्हॅल्यूज फर्स्ट आय कॅन पुट हियर x इज इक्वल्स टू 0. व्हेन x इज इक्वल्स टू 0 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y. x इज इक्वल्स टू 0 पुट करूया. काय होतं बघा 3 into 0 मायनस y इज इक्वल्स टू 2. 3 into 0 इज 0 minus y is equals to 2. Therefore y is equals to what? Minus तिकडे जाईल. y is equals to minus 2. Means when x is equals to 0, y is equals to minus 2. Ordered pair is 0 minus 2. Now I can put x is equals to 1. x is equals to 1 put केल्यावर काय होईल बघा 3 into 1 minus y is equals to 2. 3 into 1 is 3 minus y is equals to 2. 3 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. मायनस वाय इज इक्वल्स टू 2 मायनस 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 2 मायनस 3 इज मायनस 1. मायनस मायनस दोन्हीकडचा कॅन्सल होईल. वाय इज इक्वल्स टू काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे जेव्हा x इज इक्वल्स टू 1 असणार आहे वाय इज इक्वल्स टू पण 1 असणार आहे. ऑर्डर पेअर काय येईल 1 1 येणार आहे. नेक्स्ट आय कॅन पुट x इज इक्वल्स टू मायनस 1. x इज इक्वल्स टू मायनस 1 पुट केल्यावर काय होईल बघा 3 into minus 1 minus y is equals to 2. 3 into minus 1 is minus 3 minus y is equals to 2. minus 3 आहे तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल. minus y is equals to 2 plus 3 minus y is equals to 2 plus 3 is 5. Therefore y is equals to what minus 5. Means when x is equals to minus 1 y is equals to minus 5 and our order pair is minus 1 minus 5. फर्स्ट इक्वेशन साठी मी ऑर्डर पेअर फाइंड आउट केलेले आहेत. आता सेकंड इक्वेशन साठी सेम आपण ऑर्डर पेअर फाइंड आउट करूया. नेक्स्ट इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 8. याच्यासाठी आता आपण पॉइंट्स घेऊया. वेन फर्स्ट आय कॅन पुट x इज इक्वल्स टू 0. x इज इक्वल्स टू 0 पुट केल्यावर काय होईल बघा 2 into 0 प्लस y इज इक्वल्स टू 8. 2 into 0 is 0 plus y is equals to 8. Therefore y is equals to what 8. Means when x is equals to 0 y is equals to 8. पेअर काय येणार आहे 0 8 येणार आहे. नेक्स्ट आय कॅन पुट y is equals to 0. y is equals to 0 पुट केल्यावर काय होईल बघा 2x plus 0 is equals to 8. 2x is equals to 8. आता x काय येईल बघा 2 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. 8 divided by 2 x is equals to काय येणार आहे 4 येणार आहे. Means when y is equals to 0 x is equals to 4. Ordered pair is 4 0. Now I can put x is equals to 1. x is equals to 1 put केल्यावर काय होईल बघा 2 into 1 plus y is equals to 8. 2 into 1 is 2 plus y is equals to 8. y is equals to 2 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल. 8 minus 2 y is equals to 6. Okay. Means when x is equals to 1 y is equals to 6. ऑर्डर पेअर 1 6 येणार आहे. दोन्ही इक्वेशन साठी मी ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घेतले आहे. या ऑर्डर पेअर आता आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करूया. जिथे ग्राफ आपल्या इंटरसेक्ट होतील तो पॉइंट म्हणजे काय असणार आहे एक्स वाय चं सोल्युशन असणार आहे. दोन्ही इक्वेशन्सचे आपण पॉइंट्स घेतलेले आहेत त्यात आपण प्लॉट करूया. मी ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेले आहेत. पॉइंट्स त्याच्यावर प्लॉटअप करून घेतलेले आहेत. स्केल सुद्धा आपण इथे लिहिलेला आहे. एक्स ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. सिमिलरली वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर आलेलं आहे. आता आपले पॉइंट्स घेऊया. फर्स्ट इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. त्याचे पॉइंट्स बघा. फर्स्ट इज 0 मायनस 2. एक्स ॲक्सिसवर 0 आहे. वाय ॲक्सिसवर काय आहे बघा -2 म्हणजे फर्स्ट पॉइंट आपला इथे येईल. सेकंड इज 1 1. एक्स ॲक्सिस 1 वाय ॲक्सिस 1 म्हणजे आपला सेकंड पॉइंट इथे येणार आहे 1 1. अँड थर्ड पॉइंट इज -1 -5. -1 -5 कुठे येईल बघा. एक्स ॲक्सिस -1 वाय ॲक्सिस -5 म्हणजे आपला थर्ड पॉइंट कुठे येणार आहे इथे येणार आहे. मी तिन्ही पॉइंट प्लॉट करून घेतलेले आहेत. आता तिन्ही पॉइंटचे आपल्याला काय करायचे आहे लाईन ड्रॉ करायचे आहे.
लाईन ड्रॉ करताना पट्टीचाच यूज करायचा आहे. विदाऊट पट्टी तुम्ही लाईन ड्रॉ करायची नाही आहे. लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईनचं इक्वेशन लिहा. काय आहे बघा ते 3x - y - 2 = 0. फर्स्ट इक्वेशनची मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, सेकंड इक्वेशनचे पॉईंट प्लॉट करून घेऊया. सेकंड इक्वेशन इज 2x + y = 8. फर्स्ट पॉईंट आहे 0, 8. एक्स ॲक्सिस 0 आहे, वाय ॲक्सिस 8 आहे, म्हणजे फर्स्ट पॉईंट इथे येईल माझा. सेकंड पॉईंट इज 4, 0. एक्स ॲक्सिस 4 आहे, वाय ॲक्सिस 0 आहे, म्हणजे सेकंड पॉईंट माझा इथे येणार आहे. थर्ड पॉईंट इज 1, 6. एक्स ॲक्सिस 1 आहे, वाय ॲक्सिस काय आहे बघा 6 आहे. 1, 6 पॉईंट इथे येणार आहे. तिन्ही पॉईंट मी प्लॉट करून घेतलेले आहेत. आता 3 पॉईंट प्लॉट केल्यानंतर लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. ही लाईन ड्रॉ केलेली आहे. ड्रॉ केल्यानंतर या लाईनचं पहिले आपण इक्वेशन लिहून घेऊया. 2x + y = 8. या इक्वेशनची ही लाईन आहे. आता ही लाईन कुठे इंटरसेक्ट झालेली आहे बघा, या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेली आहे दोन्ही लाईन. तर इंटरसेक्टिंग झालेला पॉईंट म्हणजे हा पॉईंट, याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट आपण एक्स ॲक्सिसवर कोऑर्डिनेट बघायचा आहे. एक्स ॲक्सिसवर याचा कोऑर्डिनेट काय आहे बघा 2 आहे, आणि वाय ॲक्सिसवर याचा कोऑर्डिनेट काय आहे 4 आहे. म्हणजेच माझे इंटरसेक्टिंग झालेल्या लाईनचे कोऑर्डिनेट्स कोण आले 2, 4 आले. म्हणजेच हे आपलं काय असणार आहे, या दोन इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. देअरफॉर दिस सोल्युशन इज x, y = 2, 4. 2, 4 हे सोल्युशन येणार आहे. आणि आपल्या लाईनच्या दोन्ही ग्राफ हा असा येणार आहे. क्वेश्चन नंबर 5. 3x + y = 10. x - y = 2. आता आपण फर्स्ट इक्वेशन आहे आपलं 3x + y = 10. ऑलरेडी इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, म्हणून आपण काय करूया, आता इथे पेअर्स फाइंड आउट करून घेऊया. काय करायचं आहे बघा, x आणि y च्या आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. त्या व्हॅल्यू दोन्हीपैकी एक व्हॅल्यू पुट करून आपण दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट आय कॅन पुट हिअर x = 1. x = 1 पुट केल्यावर काय होतं बघा 3 × 1 + y = 10. ओके, 3 × 1 इज 3 + y = 10. 3 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. मीन्स y = 10 - 3, y = काय येणार आहे 7 येणार आहे. मीन्स when x = 1, y = 7 येईल. ऑर्डर्ड पेअर काय येणार आहे 1, 7 येणार आहे. नेक्स्ट आय कॅन पुट x = 2. x = 2 पुट केल्यानंतर काय होईल बघा, x = 2 पुट केला तर 3 × 2 + y = 10. 3 × 2 is 6 + y = 10. y = 6 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. 10 - 6, y = 10 - 6 is 4. Means when x = 2, y = 4. Our ordered pair is 2, 4. Now I can put y = 1. y = 1 पुट केल्यावर काय होईल बघा 3x + 1 = 10. हा 1 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. 3x = 10 - 1. 3x = 9. x = 9 divided by 3. 3 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड झाले आहे. x = 3. मीन्स when y = 1, x = 3 येईल. ऑर्डर्ड पेअर काय येणार आहे 3, 1 येणार आहे. फर्स्ट इक्वेशन साठी मी ऑर्डर्ड पेअर फाइंड आउट करून घेतलेले आहे. सिमिलरली आपण सेकंड इक्वेशन साठी ऑर्डर्ड पेअर फाइंड आउट करूया. नेक्स्ट इक्वेशन आहे x - y = 2. याच्यासाठी आपण पेअर फाइंड आउट करूया. फर्स्ट आय कॅन पुट हिअर x = 0. x = 0 पुट केल्यावर काय होईल बघा 0 - y = 2. देअरफॉर y = what -2. y = -2 येईल. ऑर्डर्ड पेअर आपली काय येणार आहे 0 - 2 येईल. नेक्स्ट आय कॅन पुट y = 0. y = 0 पुट केल्यावर y = 0 पुट केल्यावर काय होईल बघा x - 0 = 2. Therefore x = what 2. Means
y इज इक्वल्स टू 0 असेल तेव्हा x इज इक्वल्स टू 2 येणार आहे. ऑर्डर्ड पेअर येईल 2 0. नाउ आय कॅन पुट x इज इक्वल्स टू 1. x इज इक्वल्स टू 1 पुट केल्यावर काय होईल बघा, 1 मायनस y इज इक्वल्स टू 2 मायनस y इज इक्वल्स टू 1. इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. 2 मायनस 1 minus y is equals to 2 minus 1 is 1. Therefore y is equals to minus 1. Means when x is equals to 1, y is equals to minus 1, ordered pair 1 minus 1 येणार आहे. दोन्ही इक्वेशन साठी मी ऑर्डर्ड पेअर फाइंड आउट करून घेतलेले आहेत. ऑर्डर्ड पेअर फाइंड आउट झाले आता आहे. लेट अस सी दी ग्राफ ऑन ग्राफ पेपर घेतलेले आहेत. पॉइंट घेतल्यानंतर मी ग्राफ पेपरवर ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेले आहेत. इथं स्केल लिहिलेला आहे. एक्स ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर, वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर आपण स्केल घेतलेलं आहे. आता आपण आपल्या फर्स्ट इक्वेशनच्या लाईन ड्रॉ करायची आहे. फर्स्ट इक्वेशन आपलं बघा 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 10 आहे. तर याचे पॉईंट काय आहेत बघा. फर्स्ट पॉईंट इज 1 7 मीन्स एक्स ॲक्सिस 1 आहे, वाय ॲक्सिस 7 आहे. फर्स्ट पॉईंट आपला इथे येईल 1 7. नेक्स्ट इज 2 4, एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस 4. सेकंड पॉईंट आपला इथे येणार आहे. थर्ड पॉईंट इज 3 1 मीन्स एक्स ॲक्सिस 3, वाय ॲक्सिस 1. थर्ड पॉईंट माझा 3 1 इथे येणार आहे. तिन्ही पॉईंट मी प्लॉट केलेले आहेत. याच्यानंतर आता आपण पट्टीच्या साहाय्याने ही लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन मी ड्रॉ केलेली आहे. ड्रॉ केलेली लाईनचं इक्वेशन लिहून घेऊया आपण. काय आहे बघा, 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 10. फर्स्ट इक्वेशनची लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. नाऊ वी कॅन ड्रॉ दी लाईन ऑफ सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आहे, सेकंड इक्वेशन काय आहे बघा आपलं, x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. फर्स्ट पॉइंट इज 0 मायनस 2. 0 वाय ॲक्सिसवर -2 म्हणजे फर्स्ट पॉइंट माझा इथे येणार आहे 0 -2. नेक्स्ट इज 2 0. ओके, एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस 0. सेकंड पॉइंट इथे येईल. अँड थर्ड पॉइंट इज 1 -1. एक्स ॲक्सिस 1, वाय ॲक्सिस -1. थर्ड पॉइंट इथे येणार आहे. तीनही पॉइंट मी ड्रॉ केलेले आहेत. आता 3 पॉइंटमधून मी लाईन ड्रॉ करते. लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 2 या इक्वेशनची लाईन आहे. आता ह्या दोन माझ्या लाईन आहेत, या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. तर हा इंटरसेक्टिंग पॉईंटचे माझे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत बघा. एक्स ॲक्सिसवर याचा कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय ॲक्सिसवर याचा कोऑर्डिनेट काय आहे 1 आहे. मीन्स ह्याचे सोल्युशन काय येणार आहे 3 1 येणार आहे. देअरफॉर the solution is xy is equals to 3 1 येणार आहे. आपण दोन लाईन्स ड्रॉ करतो. ड्रॉ केलेल्या लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होणार आहेत तो इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे आपलं काय असतं, त्या लाईनचं सोल्युशन असतं. आणि या पॉईंटमध्ये आपला लाईन दोन्ही इंटरसेक्ट झालेले आहेत, तर याचं सोल्युशन 3 1 आलेलं आहे. ग्राफ तुम्ही बघू शकता. तुमचे फर्स्ट 3 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 बघायचा आहे. तुम्ही अजून देखील माझे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू.